होय का? आपण या गावात येऊन 15 दिवस झाले. तुझं मन फिन रमतंय का? तुला करमतंय का या गावात? करमतंय की, चांगलं मन रमतंय की माझं पण. होय ग, मला काय वाटलं प्रियाचं मन रमतंय का नाही ह्या गावात. तिला काय झालं नाही करमायला? हो ग, मला काय वाटलं आपली प्रिया शहरात राहिलेली आहे, मन मोकळेपणानं राहिलेली आहे. इथं ग्रामीण मध्ये कशी राहती ह्याची मला काळजी वाटते जरा. हे मोकळे मनाचा स्वभाव आहे. तिच्या मन मोकळ्या स्वभावाचाच गैरफायदा कोणी घेऊ नये याचीच मला काळजी वाटते. अहो बाबा, कशाला काळजी करताय तुम्ही माझी? मी सक्षम आहे माझी काळजी घ्यायला. अगं प्रिया, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, पण ही जग नीट नाही, त्यामुळे मला तुझी काळजी वाटते ग. माझा लोकांवर विश्वास नाही. अहो बाबा, माझी काळजी करू नका. अहो बाबा, तुम्ही लोकांचा विचार करू नका. असा जर विचार केला तर आम्हा पोरींना बाहेर पडायचं मुश्किल होईल. ते जाऊ दे, तू कुठे निघालीस? सामान आणायचं थोडंसं, मी घेऊन येते. अगं राहू दे, मी सांगतो बाजार. नाही थोडं काम आहे, मी घेऊन येते. आई, तुम्हाला काय आणायचंय का? काय नको आणू, तुझं काय आहे ते घेऊन ये. बरोबर येते बाबा, येते. आई, सांभाळून येते. जा पोरी. हा, हो. कायला का आताच बरं झालं बसलोय आपण ते अजून की ना मला काय ती रे ती मला माहिती आहे. मी 2-3 दिवस झालो तिच्यात महाग आहे ती बरोबर. तुम्ही जरा थांबा. तुम्ही कसली मित्र आला का जरा थांबा की येत राहते ती आता. लय उशीर झाला लागा. चल नाही रे माझा आहे का 5 मिनिटं 3 नसती येत. चल तू याला तुम्ही लागा असलं कसलं मित्र यायला का मला सपोर्ट करायला भेटे. मला खरंच रेतीला आवडती म्हणून तुम्हाला सांगतोय लागा. मी लागा ऐका जरा लागा माझं लागा. मग तास झालं बसलोय लागा इथं लागा अजून आलेला नाही. याला का 5 मिनिटं थांबा की आता तासभर बसलो. 5 मिनिटं माझ्यासाठी थांबा लागा. 5 मिनिटं ती मला माहिती आहे की नाही आल्यावर काय घ्यायची ती लागा इथे रे लागा ती लागा. तुम्ही आधी आणि लागा काय लागा नाही लावलं तुमची. कसं व्हायचं रे? तुला कोणी सांगितलं यानं? अरे मी 2-3 दिवस झाले तिच्या पायतीवरच आहे. ती बराबर ह्या टायमाला दिवस मावळ झाला का ती दुकानाची बाजार घ्यायला. मी जरा ग बसला ती बराबर येते. बरं चालतं. काय लागा ती जर ना आज जर नाही गाडी लागा मी काय बी करून तिच्याकडे रुडकून काढणार. पण तिला मी लागा एकदा तरी बघणार लागा. नाही तर लागा मला रातभर झोपच लागणार. हा उभे खाली आली. तुम्हाला काय म्हणलं ती येते बरोबर. मला माहिती आहे ती येते. तुम्हाला म्हणलं होतं का नाही ती येणार. मला माझ्या कर्मावर लय विश्वास आहे. मला माहिती होती आज 100% येणार. ती आलीच बघा. खरं आहे म्हणलं लागा, का? खरं आहे, खरं आहे. झालं का तुझा समाधान आता? बघितलं का तू आपण तिथे लागा थोबर म्हणू नको रे. वहिनीची तुझी लागा तुम्ही लागा. चालला का पोरा घरी आला? चला. माझा फोन आला. आज मी बिझी आहे. फोन उचलत नसतो. कट. चल के शहर दो बूंद मुझे भी पिला दे शराबी दे फिर होता है क्या. काय लागा कुठं असतोय? काय दिसत नाही काय नाही. 2-3 दिवस झालं का आपल्या गँग मध्येच नाही तो. तुला माहिती आहे का काय आपल्या गावात किती ठाणा चालू आहे? काय कुठं चालू? युरिया हा युरिया एका पोरीच्या नादी लागले. कुठले? एक आली गावात एक नवीन पोरगी हा 24 तास त्याच्यात मागे हिंडते. तुला कसं काय माहित? अरे दुपारी मी त्या दुकानात बसलो होतो हा किराणा. हा तिथं ती पोरगी आली. हा. मला तुमच्या वहिनीलाच बघायचं मला. अरे त्या तोंडावरची माशी उठत नाही त्याच्या पुढच्या मागे हिंडायचा. काय लागा तासभर आम्हाला बसवलं तिथं त्याने रे. हा मला त्या पोरीलाच बघायचं. मला जेवतच नाही झोपतच नाही म्हणलं. तिथं बसलो आम्ही अर्धा 1 तास. तेव्हा ती पोरगी आली. बघितलं तर तुझ्या पुढं असा बघाय ती पोरगी भावच देत नव्हती. तरी बी बसायचं. आईला का माझं खोट वाटत आलं त्या बाहेर यायच्या. मला बाबा आवडती त्याला एक पुरगी. ती काय त्याला भाऊ बी देत नाही. फिरतो निसता त्याच्यात माग. काय त्याचं काय फिराय त्याचं. तुझं तर काय खरंच वाटत ना बाबा मला. अरे लाग काय अवघड आहे गरे. अरे दुपारी आम्ही बसलेला तेव्हा तिचं सांगत होता आम्हाला. काय? आवडती म्हणलं एक पुरगी. जाताना दिसलेली म्हणलं. होय सचिन काका आला. काकाला ए लागा आल्यावर तोंड शिवली तुमची. काय झालंय? आम्हाला काय माहिती काका तेच आम्हाला सांगत होतं. कोण बाबा हे काय काय नाही काका. काय नाही मी नाही. गावाची खबर माहिती असते तुला नाही बोलाय. काय झालं मी सांग कुठं ना. अरे ती युरिया नाही का
युवराज हा बर युवराजचं काय ते काय झालं ते गावात पोरगी आली बर आली ते आता मागे हिंडतय सदा हिंडतय बरं हिंडतोय तुला अडचण लाईन आणत हिंडतय र वाय पडी गेलं काय हा. कुठं आहे का आपलं काय माहित हिंडत असेल बघ त्या पोरीच्या मागा आता आला खाल्ली आहे कशी करत असं हा, तिकडं त्या असं, दुकानाकडं. असं, असं. त्याला का नाही तुमच्या समोर मारतो त्याला काय करतो समोर मारतो नाटक करतो काय काकाचे दर्शन दिलं बसू द्या चला, बसू द्या आधी पुढचे का काय चालू तुझं गावात कुठं काय नाही नीट सांगतो विचारतोय काय चाललंय चपलीनं सडकून तुला आम्हाला तर सोग्याला भारी सांगत होतं तुझी कहाणी आता. काय म्हणते मी काय म्हणलं गाव काका आरती काय म्हणलं मला सांगायचे त्याच्याकडे बघू तू काय म्हणलं काय करतो तू गावात कुठं काय मी कुठं काय करतोय काय काका आहे का बर ही ती तू शान आहे बरं काय झालंय मला कळू दे काका काय चाललंय तुझं काय नाही जरा थांब मला दात नाही घालते यावर सविस्तर सांग रे मला याला काय करते कुठं सांग की तुला बोलते घाबरू काका जिवंत आहे अरे ते काय करते माहितीये का हा. त्या ते गावात एक नवीन पोरगी आली तिच्या बरं, मागे आली हिंडते आली हा लाईन आणत हिंडते आला ए, का? आम्हाला ए, खडा खडा सांगत ए, होता, सांग की. ह्यांना सांग, ए, हा, ए. जरवळ आहे का जर नाही काका मी काय केलं ही काय 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 बोलते हा, लागा सुधरा तुम्हाला अकलीचा भाग बी काय का नाही अरे नाही काका मी काहीच नाही केलं नाही मी मी गप्प म्हणलो बसले. अरे कामधंदा कर नोकरी चाकरी कर काय तर कर की एमपीसी आली युपीसी आहे पोलीस भरती आहे कशात तर जरा नाव कमवा आणि बापा नाव जरा शिकवला हवा लागा तुम्ही पाक काय पट्या बोलत लावलाय सगळं हे समजलं त्याला हा, सांगतो मी सांगतो दात खाते माझ्यावरती तू लक्ष देत नाही होय काका होय हा? हा, आलं काका व्यवस्थित सांगायचं हा व्यवस्थित काय व्यवस्थित होय काका आता नाही करत काका. अभ्यासाला लागायचं हा. गणित लवकर निघालं हे तुम्हाला इंग्लिश नको सांगू इंग्लिश आला बरं खेळ चला कोण आलो अगं आलो थांब 2 मिनिटं करायला येतोय आलो जरा 2 गोष्टी थांब आलो थांब निघतोय गप नका काय झालं गप लागा बोबड्या तू तर मी लका देवात जेवढी वाट बघितली नाही तेवढी लका युवराजनं वाट बघायला लावली लका मला काय सांगायला का ती युवराज एका पोरीच्या नादी लागला का त्या नादात दिवसभर बसलो त्या दुकानात तू काय बी खोटं बोलतो नका त्या दिवशी बी तसं खोटा बोलला नाही लका ते आल्यावर त्याला विचार वाटलंच तू विचारतोय मी आता विचार भेटल्यावर मग. विचारतो येऊन तो का आला युवराज? बस 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 काय नाही बस की काय ना आपला दुपारचा विषय चालू होता आपण पवाय का गेलो नव्हतं ते काय सांगायला जाऊ दे लय मजा आली आम्हाला म्हणतो लय मजा आली त्याला सांगितलं आपण का गेलो नाही ते सांगितलं होय हा कशा आला का बाबा काय आला काय नाही आपलीच पोरत नाही सांगत कुठं काय कायला का भेटला का नाही वहिनीला का नुसतं बघून पोट भरलं तुझं कशाचं कायला का पोट बरे सोडला पोट फुटाची वेळ आली तो काय सांगतो काय झालं काय नको बाबा मला ते आता ते लपड्याचं झेंडे नको बाबा मी ते लपडे आता करणारच नाही नकोच ते आपल्याला का नकोला का टेन्शन घेतो आम्ही हो केला का नकोला का रे लय कुठं नाहीतला का तुम्हाला काय माहित नाही नको नको आपल्याला गहूला बिवला ना पुरीच्या बापाला बघतो ना नाही का गवलं बिवलं नसतं ती ते होय तू गवला बिवला काय नाही लागा नाही नाही तुला पळून जायचं का ते संग चला आम्ही तुला सहकार्य करतो पळून जाण्यासाठी काय का मला भ्या वाटते रे लागा जरा कशाला भ्या आम्ही सगळे आहोत तू टेन्शनच घेऊ नको आम्ही आहो की सगळी पण उद्या माझं जर काय कुठं झाला तर तुम्ही समजे माझा साथ देणार का खरं खरं सांगा खरं ना होय. मी काय करतो माहितीये का आता त्या उद्या सकाळी त्या पोरीकडे जातो आणि तिला विचारतो बघू पुढच्या पुढं काय होईल तसं होईल जाऊ दे. चल बरं.
हो, मी तर भाजपचा प्रचार करतोय की मॅडम. पण काँग्रेसचा प्रचार करते. काय रे तुझं एकदाच सांग. हो मॅडम, मला तुम्ही आवडताय, मला तुमच्यासोबत लग्न करायचं. तुला माझ्याशी लग्न करायचंय ना, तर माझ्यासोबत घरी चल. घरच्यांची विचार चालतंय, चला मी तर तयार आहे. चल. ये ना आपलं. हा, चला मग. बस. हा, बस. अगं प्रिया कुणाला आणले घरी तू? अहो आई गावातलंच आहेत ते. अगं गावातला येते म्हणून काय घरी आणतात का? तू त्यांना कशाला घरी आणलंस? काय काम आहे यांचं आपल्या घरी? अहो बाबा, त्यांना माझ्याशी लग्न करायचंय. लग्न आणि तुझ्याशी? आणि हे कधी जमलं? होय ग प्रिया, असला उद्योग करायचा जाते का तू बाहेर? अहो आई, तुम्हीच विचारा ना त्यांना. त्यांना काय विचारायचं? तूच सांग काय झाले ते. आई, बाबा, मी तुम्हाला सांगतो, मला तुमच्या प्रियाशी लग्न करायचंय. होय का प्रिया? हे कधी जुळलं म्हणायचं? तुझ्या मनात आहे का लग्न करायचं? होय ग प्रिया, ती मुलगा तुला पसंत आहे ना? अहो, तिला तर मी पसंत आहेच, पण तुम्ही जर आमच्या लग्नाला परवानगी दिली तर मी तिला आयुष्यभर सुखात ठेवून. होय का प्रिया? तुझ्या मनात तरी काय आहे ते मला सांग बरं. अहो बाबा, ते मला रस्त्यात भेटले. मला त्यांनी लग्नाची मागणी घातली. मी त्यांना सरळ सांगितलं, आमच्या घरच्यांनी जर परवानगी दिली तर बघू, म्हणून मी त्यांना घेऊन आले. अच्छा, आमच्या दोघांची परवानगी पाहिजे का तुला? तुमच्या जर दोघांच्या मनात असेल तर मग आमची काय अडचण नाही. बाबा, तुम्ही जर आमच्या लग्नाला परवानगी दिली, आता आयुष्यभर तुमच्या प्रियाला मी व्यवस्थित सांभाळेन. होय का प्रिया? ती काय काम वगैरे करतात का नाही? बाबा, तुम्हीच विचारा. काय कामधंदा करतो रे तू? हो का? अजून पण तर मी काय काम करत नाही, पण तुमच्या प्रियासोबत लग्न केल्यावर मी काहीतरी करेन. बरं ठीक आहे. लग्न कुठं करायचं, कधी करायचं आणि कसं करायचं ते सांगा. होय व मग आईला, बाबाला, सगळ्या पाहुण्यासनी फोन करून सांगू का आपल्या प्रियाचं लग्न जमलंय म्हणून? अहो आई, कशाला गडबड करता इतकी? अजून सगळ्यांना विचारू. कशात चर्चा चालू आहे तुमची? काय गडबड आहे? तुमचं नक्की चाललंय काय हे तर मला कळू द्या. काय नाही रे अनंत, ते आपल्या प्रियाशी लग्न करायचं म्हणतात. अरे वा, आपल्या प्रियशी लग्न करायचं आहे, चांगली गोष्ट आहे. कुठं करणार आहेत लग्न, कसं करणार आहेत लग्न, त्यांची ओळख तर सांगा. अगं प्रिया, मी तर माझी ओळख सांगतोच, पण तुझ्या घरच्यांची पण तर ओळख करून दे मला. हे सासरे, ते सासू आणि हे माझे मिस्टर. हा, तुझं लग्न झालंय मला आज नाही सांगितलं तू. अरे, तू मला कधी विचारलंच नाही तर मी तुला काय सांगणार? म्हणजे तुला प्रियाशी लग्न करायचं आहे, त्यात माझी काय अडचण नाही. नाही नाही, मला नको बाबा लग्न करायचं. मी तुमच्या समजायची मागं मागतो, चुकी झाली मागं, मला नको बाबा लग्न करायचं. कर ना लगीन. आता सगळं आमच्या घरातले सर्वांनी तुला सगळं सरळ साध्या सोप्या भाषेत सगळं सांगितलंय, तर कर ना लग्न. अरे, तुला काही अक्कल आहे का नाही? ह्या ठिकाणी दुसरं कोण असतं तर तुला सरळ केलं असतं. आमच्या घरातल्याने तुला समजून तरी सांगितलं. नाही नाही, मला चुकलं. मी आता इथनं पुढं कुठल्या पोरीकड आणि बाईकड वाकडं नजर बघत नाही. मी आपलं माझं निघतो. हे बघ प्रिया, मला काही तुझं वागणं अत्यंत पटलेलं नाहीये. मी काय केलं? मग बाहेरची माणसं घरात येऊन घेणं, लग्नासंदर्भात चर्चा करणं, आणि असं जर तुला वाटत असेल तर सामंजस्यपणानं आपण दोघं जण घटस्फोट घेऊया. तुझं तुला वैयक्तिक स्वातंत्र्य तुला वेगळं, माझं मला वैयक्तिक स्वातंत्र्य वेगळं. जशी तुमची इच्छा, उद्याच घेऊ. चालेल. प्रिया, आपण कोर्टात कागदात दिली ती, पण कोर्टामध्ये खूप गर्दी आहे. आपला नंबर कधी येईल काय सांगता येणार पण नाही. तोपर्यंत आपण थंड वगैरे काहीतरी घेऊया. काय घेऊया आपण? थंड? स्प्राईट घेऊया. हो, 2 स्प्राईट द्या. कोर्टात नाहीच गर्दी वाटते. तुमचा विषय ऐकत होतो तुम्ही आता काय का असं पण डिवोर्सचं तुमचा विषय चाललेला मी ऐकला होता सगळा. पण एका मुलीचं जे दुःख आहे ती बापच समजू शकतो बरं का. पण ही जावाई माणसं जे आहेत ते अजिबात समजू शकत नाही. ती काय आहे, जावाई माणसं इतकी माणसं म्हणजे निर्लज्ज म्हणायचं, ते नावच काढू नका. इतका छळ करतात मुलींचा, ते नावच काढू नका. मी बघत होतो आता तुमचा संवाद चाललेला, मी ऐकत होतो. पण नाही, पण असं करू नये बरं का. जी होतंय ना तिथं सगळं असंच किस्से येतात, आम्ही रोज बघतो, ऐकतो. पण तुमच्या बाबतीत जे घडलं ते ऐकून मला थोडं वाईट वाटलं. काय का असं पण वाईट वाटलं. हो,
उगीच काय पण बोलू नका. अहो असल्या जर रूपवंत गुणवंत जर मुलीला जर असं छेड होत असेल किती जावाय माणूस किती म्हणणार नालायक असेल. हा असल्या जावाय माणसाला खोलीत कोंडून आणलं पाहिजे की काय हो किती सौंदर्याचं व्यवस्थित आहे सगळं जिथल्याचं दिवस गेला तर इथं येतात म्हणल्याच्या नंतर कितीही निर्लज्जपणा म्हणायचं या जावाय माणसाला खोलीत कोंडून आणायला पाहिजे न्यावा बरं का. माझं तर म्हणणं बरं का मी रोज बघतोय किस्से. हो तुम्ही जे म्हणताय ना जावया लोकांना खोलीत कोंडून वगैरे मारायचं तो मीच आहे. तुम्ही हो नाही नाही हे शक्य नाही मला वाटत नाही तुम्ही आहे म्हणून. हो तीच माझी पत्नी आहे. हे हो पण ह्या ताईकडे बघून वाटत नाही तुम्ही यांचे मिस्टर वगैरे आहेत म्हणून. ताई तुमचं वय कुठं ह्यांचं वय कुठं अरे काय चाललंय काय मला तर काय समजा ही पण शोभत नाही बरं का जी झाली अजिबात मला तर काय पटत नाही बरं का ही काहीच गोष्ट पटत नाही. झाल्या गोष्टीला मी क्षमा मागतो मला काय समजून कळलंच नाही की तुम्ही कोण आहे काय. ए प्रिया बघ हे काय बोलते ते. मी काय बोलतो ते बोलते ते खरंच बोलते. आता मी काय चुकीचंच बोललो नाही ना पण ज्याही मला मी योग्य वाटलं ती बोललो. आता मला काय समजून कळलंच नाही तुम्ही काय कोण आहे. मी जे बोललो त्या गोष्टीला क्षमा मागतो. मला काय समजा रोज असंच किस्से आहे म्हणून मी बोललेलो आहे. क्षमा मागतो माझ्याकडून काय चुकलं वाटलं असेल तर तुम्हाला. तू काय घाबरू नको ह्यांनी घटस्फोट दिला तर देऊ दे तुझ्याकडे बघून 50 पोरं उभं राहतील. अरे राजा तुला काय वाटलं तीच खूप सुंदर्यवान आहे का. मी सुंदर्यवान नाही का. आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा भरपूर मुली माझ्या मागे लागलेत. त्यातली एक मुलगी आहे. आमच्या दोघांचा घटस्फोट झाल्यावर आम्ही दोघं लावून राहिला जाणार आहात. बघताई मी काय म्हणलो होतो तुला कुठेतरी पाणी मुरतंय आहे का नाही म्हणलं तसं झालं का नाही मी. हा ती ऑफिस मधली स्टेनो काय तिला काय माहित आपला घटस्फोट होणार आहे ती तिला सांगितलं काय तुम्ही. हा ताई कळलं का ही कशा पाय घटस्फोट घ्यायला लागली ती त्यांना तर आता रान रिकामच झालं बघ. होय अरे दादा मला कळलंच नाही ह्यांना परत रान रिकामं झालं. मला घटस्फोट घ्यायचाच नाही. मी वकिलाला फोन करते आणि सांगते मला घटस्फोट नाही घ्यायचा. मी सरळ वकिलाकडे जाणार आणि कागद फाडून टाकणार. मला घटस्फोट घ्यायचा नाही. मी जाते. अरे ये राजा ये. आजपर्यंत मी जमिनीचे व्यवहार मोडणारे बघितले लग्न मोडणारे बघितले पण आज तू एकमेव असा व्यक्ती आहे की तू आज आमचा घटस्फोट मोडला. तुमचा घटस्फोट माझ्यामुळे म्हणला. हो अरे वा ही कसली बातमी असली खूप छान झाली.